भाजपनं एक हाती सत्ता मिळवली आहे। तुम्हाला माहिती आहे की सोलापूर जिल्हा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता एक काळ। मोहिते पाटलांची प्रचंड मोठी बलाढ्य सत्ता, सुशील कुमार शिंदे अशा अनेक दिग्गज सहकारातली मंडळी, पण भाजपनं हा बालेकिल्ला आज आपला बनवला। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या रणनीतीसमोर विरोधक निष्प्रभ ठरले। सोलापूर जिल्ह्यातल्या फक्त 2 तालुक्यात भाजप आणि शिवसेनेची युती होती, इतर ठिकाणी भाजप सोबळावर आणि त्यांच्या गडात, विरोधकांच्या गडात जाऊन त्यांना पराभूत करण्याचं काम भाजपच्या नेत्यांनी केलं। जिल्हा परिषदेतल्या मोठ्या विजयामुळे सोलापूर आता भाजपचा बालेकिल्ला झाल्याचं स्पष्ट झालंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यातल्या मतदारांनी भाजपवर मतांचा पाऊस पाडला। मागील महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीतही भाजपनं मोठा विक्रम केला। 102 पैकी तब्बल 87 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले। विजयाचा तोच कित्ता भाजपनं पुन्हा गिरवला, तर दुसरीकडे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंच्या पदरी पुन्हा निराशा आली। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात लढवण्यात आली, मात्र प्रणिती शिंदे भाजपला आव्हान देण्यात सपशेल अपयशी ठरल्या। तर पालकमंत्री जयकुमार गोरेंनी महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीतही विजयाचा धडाका सुरू ठेवला। इतकंच नाही तर 11 पैकी 11 पंचायत समित्या जिंकून जयकुमार गोरेंनी भाजपच्या यशाची पताका फडकावली। माझ्या माहितीवर 58,500 एवढं मताधिक्य या बार्शी तालुक्यातील जनता जनार्दनानं आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, जयभाऊ आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे माझी आज एक कार्यकर्ता म्हणून माझी निर्दोष मुक्तता केली। सोलापूर जिल्हा परिषदेसाठी भाजपची शिंदेच्या शिवसेनेसोबत करमाळा आणि सांगोला या 2 तालुक्यात युती झाली, तर इतर 9 तालुक्यांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होती। या विजयामुळे भाजपची जिल्ह्यावरची पकड अधिक मजबूत झाली आहे, तर विरोधकांना मोठा राजकीय संघर्ष करावा लागणार असल्याचं स्पष्ट आहे। प्रणिती शिंदेंनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव केला, त्यामुळे जिल्ह्यातल्या काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली। मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा आणि आता झालेल्या महापालिका झेडपी अशा सलग 3 निवडणुकीमध्ये मोठे पराभव काँग्रेसला सहन करावे लागले, तर जयकुमार गोरेंनी विजयाची हॅट्रिक केली आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या भाजपच्या विजयाचा चेहरा जयकुमार गोरे ठरलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।